शिवसेना उबाठा गटाचं जहाज आता इतकं भरकटलेलं आहे की ते पुन्हा बंदरावर येईल की नाही याचीच खात्री उरलेली नाहीये। उबाठा गटाने हिंदुत्व सोडलं, उद्धव ठाकरे मुस्लिम मतांसाठी लाचार झाले अशी टीका त्यांच्यावर अनेक जणांनी आतापर्यंत केली। मात्र उबाठा गटाला आता घरातूनच जोरदार आहेर मिळालेला आहे। उबाठा गटाच्या एका मोठ्या नेत्याने असं जाहीर विधान केलेलं आहे की उबाठा गटाची जी शिवसेना आहे ती आता जवळपास काँग्रेस झाल्यामध्ये जमा आहे। कोण आहे हा नेता आणि या नेत्याने असं विधान का केलेलं असावं की काँग्रेस ज्याप्रमाणे आजपर्यंत कार्य करत आलेली आहे त्याच पद्धतीनं आता उबाठा गटाची शिवसेना काम करत आहे। म्हणजेच शिवसेनेची उबाठा गटाची आता पूर्ती काँग्रेस झालेली आहे। उबाठा गटाचे स्वतःचेच नेते जेव्हा असं बोलायला लागतात तेव्हा सर्वसामान्य लोकांनी जर उबाठा गटावर सडकावून टीका केली तर मग भोंगा राऊतांना मिरच्या झोमण्याचं काहीच कारण नाहीये। मित्रांनो, कोण आहे हा नेता आणि तो असं का बोललेला आहे हे आजच्या व्हिडिओ मधून आपण जाणून घेऊया। मात्र मूळ मुद्द्याला, मूळ विषयाला सुरुवात करण्या अगोदर ही छोटीशी क्लिप अवश्य बघा। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम जानकी रमणा सीताराम जय जय राघव सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच ऐका आणि हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा ऐकवा, शिकवा ही आपली नैतिक जबाबदारी आहे। प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। लिंकला क्लिक करा, मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा आवर्जून शेअर करून ऐकवा। हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे दोन्ही युट्यूब चॅनल्स वरून जे व्हिडिओ प्रसारित होतात ते वेळोवेळी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील। महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या, जेणेकरून आपल्याला नव्या योजना आणि नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील। चला आता मूळ मुद्द्याकडे, मूळ विषयाकडे परतूया। महाराष्ट्रातील 2024च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर उबाठा गट आणि उबाठा गटाचे नेते प्रचंड हवेमध्ये गेले। यांचा आत्मविश्वास इतका वाढला होता की यांना असं वाटलं की महायुतीचा आता सुपडा साफ होणार आहे। मात्र यांचाच सुपडा साफ झालेला आहे। विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतदारांनी जो कौल दिलेला आहे त्या कौलाचा अर्थ असा आहे की या भकास आघाडीकडे विरोधी पक्ष नेते पद सुद्धा आता उरलेलं नाही। पक्षाची इतकी वाट लागलेली आहे, इतकी धुळधाण झालेली आहे, तरी देखील उद्धव ठाकरे अजूनही सुधारायला तयार नाहीत। मित्रांनो, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी एका जाहीर मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की जिस दिन मुझे ऐसा लगेगा कि मेरे शिवसेना की कांग्रेस हो रही है उस दिन मैं मेरी दुकान बंद कर दूंगा। म्हणजेच काय तर मी शिवसेनेला टाळ लावेन असं वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्वतः बोललेले होते। मात्र आता उबाठा गटाचेच काही नेते जाहीरपणे बोलायला लागलेले आहेत की उबाठा गट शिवसेनेची पूर्ती काँग्रेस झालेली आहे आणि असं जाहीर विधान केलेलं आहे उद्धव ठाकरे यांचे कोकणातले सध्याचे सर्वात विश्वासू असे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी। चिपळूणमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती आणि इथे उबाठा गटातले ज्येष्ठ नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली सल उघडपणे बोलून दाखवली। पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्यासह जिल्हा प्रमुख संजय कदम हे देखील यावेळी या बैठकीला उपस्थित होते। त्याचवेळी आमदार भास्कर जाधव यांनी पक्षातील कार्यपद्धतीवर सडकावून टीका केली। भास्कर जाधव असं बोलले की जे पदाधिकारी उबाठा गटामध्ये काम करत नाहीत त्यांना बाजूला करायची आमच्यात हिंमतच नाही। काम न करणाऱ्याला तो नाराज होऊ नये म्हणून दुसरं पद दिलं जातं। त्यामुळे शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झालेली आहे असं भास्कर जाधव उघड बोलले। यावेळी त्यांनी शाखेचे प्रमुख, तालुक्याचे प्रमुख आणि जिल्ह्यांचे प्रमुख यांचा कार्यकाळ लगेच निश्चित करा
असा सल्लाही माजी खासदार विनायक राऊत यांना दिला. पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करताना त्यांनी निवडणूक काळात पक्षाच्या शाखा प्रमुखापासून सर्वांच्याच नावानं फरमान काढावे लागतात असं सांगितलं. निवडणूक काळातील पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी भास्कर जाधव यांनी व्यक्त केली. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या जुन्या शिवसैनिकांचं मत अजिबातच लक्षात घेतलं जात नाही. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यांच्या सूचना ऐकूनही घेतल्या जात नाहीत. यापूर्वी देखील अनेक वेळा उबाठा गटाबद्दल भास्कर जाधव यांनी नाराजी बोलून दाखवलेली आहे. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये उबाठा गटाला कोकणामध्ये जोरदार तडाखा बसला. त्यामुळं पक्षाच्या कार्यपद्धतीत आता तरी बदल करा असं भास्कर जाधव 3 वेळा सांगत होते. उबाठा गटाला जर पुन्हा उभारी आणायची असेल तर काही बदल अत्यंत गरजेचे आहेत. गमतीशीर गोष्ट म्हणजे कोकणातून म्हणजे संपूर्ण कोकण पट्ट्यात भास्कर जाधव हे एकमेव उबाठा गटाचे आमदार निवडून आलेले आहेत. भास्कर जाधव यांचं म्हणणं असं आहे की उबाठा गटामध्ये शासन दरबारी शिवसैनिकांना मान सन्मान मिळायला हवा. मात्र हा मान सन्मान उबाठा गटाच्या दरबारमध्ये खरंच मिळतो का? राजन साळवी हे उबाठा गटाचे जुने नेते जेव्हा ते त्यांचं गाऱ्हाणं घेऊन मातोश्रीवर गेले आणि त्यांनी आपल्या पराभवाचं खापर जेव्हा विनायक राऊत यांच्यावर फोडलं तेव्हा त्यांच्यावरच ओरडत असताना उद्धव ठाकरे असं बोलले की तुमच्यासाठी आता मी काय विनायक राऊतांना पक्षातून बाहेर काढू का? त्यापेक्षा तुम्हालाच जर निघून जायचं असेल गटातून तर तुम्ही निघून जाऊ शकता. उद्धव ठाकरे यांची ही जी भाषा आहे याच भाषेनं त्यांचं अधपतन केलेलं आहे. आणि या अगोदर सुद्धा जे नेते कार्यकर्ते पदाधिकारी उबाठा गटाला सोडून गेलेले आहेत त्यांचं देखील हेच म्हणणं आहे की उबाठा गटाच्या दरबारामध्ये आमचं सर्वसामान्य नेत्यांचं किंवा शिवसैनिकांचं अजिबातच ऐकून घेतलं जात नाही आणि त्यालाच कंटाळून आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापासून वेगळे होत आहोत. धुळ्यामध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंचे अनेक नेते आता शिंदे सेनेत प्रवेश करते झालेले आहेत. तीच गत संभाजीनगर, तशीच गत मुंबई आणि तशीच गत पुण्यामध्ये आहे. आणि लवकरच आता कोकणामध्ये सुद्धा उबाठा गटाचे अनेक कार्यकर्ते अनेक नेते जाहीरपणे शिंदे सेनेमध्ये जर प्रवेश करू लागले तर मग मात्र उबाठा गटाचं अवघड होणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील. या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटातल्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की पक्ष बांधणीचं काम पुन्हा एकदा व्यवस्थितपणे सुरू करा. मात्र तुमच्याकडे गाऱ्हाणं घेऊन आलेल्या तुमच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना जर तुम्ही हाकलून देत असाल तर मग तुमच्यापाशी थांबणार तरी कोण आहे? भास्कर जाधव यांनी उघडपणे उबाठा गटाला ज्या कानपिचक्या दिलेल्या आहेत यातून हे काही धडा घेतील आणि आपल्या गटामध्ये काही पुनर्रचना करतील अशी अपेक्षा बाळगणं अत्यंत दुधखुळेपणाचं लक्षण आहे. कोमटरावांचा उबाठा गट हा पक्की काँग्रेस झालेली आहे हे त्यांच्या वेळोवेळच्या वागण्यातून लगेच लक्षात येतं आणि दिसूनही येतं. त्यामुळे आता यांनी कितीही आदळआपट केली आणि हिंदुत्वाचा नारा देण्याचा प्रयत्न जरी केला तरीही उबाठा गटाकडे आता केडरच उरलेला नाहीये आणि ही त्यांची सगळ्यात मोठी समस्या आहे हे ते अजूनही समजून घ्यायला तयार नाहीयेत. या अगोदरही आदित्य ठाकरे जाहीरपणे बोललेले आहेत की आम्हाला सोडून जाणाऱ्यांना आम्ही कधीच थांबवलं नाही आणि इथून पुढे सुद्धा आम्हाला सोडून जाणाऱ्यांना कधीही थांबवणार नाहीत. म्हणजेच काय, ज्याला जायचं असेल त्यानं जावं, आम्ही आमचं बघून घेऊ. अरे तुम्ही तुमचं जर बघून घेणार असाल तर मग ओरड तरी कशाला करायची की महाराष्ट्र माझ्यासोबत असा का वागला? तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणवून घेता मात्र तुम्हाला तुमचा गट देखील सांभाळता आला नाही. तुम्हाला तुमचे नेते कार्यकर्ते सांभाळता आलेले नाहीत. तुम्ही कुठल्या तोंडाने स्वतःला महाराष्ट्र राज्याचे कुटुंब प्रमुख म्हणवून घेता? ही लोक आत्मचिंतन करतील, आत्मपरीक्षण करतील अशी अपेक्षा यांच्याकडून कोणीही व्यक्त करू नये. हे रसातळाला जाणार आहेत आणि यांचं अजून अधपतन होणार आहे हे यांच्या वागणुकीमधून वेळोवेळी जाहीर होत चाललेलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा यांची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 सारखी धुळधाण झाली तर आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाहीये. मित्रांनो, या सगळ्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. लिंकला क्लिक करा आणि
प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा हेच मूळ पवित्र राम भजन ऐकवा। हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही YouTube चॅनल्सला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे दोन्ही चॅनल्सवरचे व्हिडिओज वेळोवेळी तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील। महाप्रपंच या YouTube चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप नक्की घ्या, म्हणजे आपल्याला आपल्या परिवारातील सदस्यांसाठी अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना, नवे उपक्रम धडाडीने राबवता येतील। तेव्हा पुन्हा एकदा विनंती, महाप्रपंच या YouTube चॅनलची केवळ 89 रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी नेहमीच वाट बघत असतो, तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा। राजकीय बातम्या, राजकीय घडामोडी, राजकीय अपडेट्स अनोख्या पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम।